कुणबी समाजोन्नती संघ तालुका शहापूरतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। कुणबी समाजोन्नती संघ शहापूर तालुका यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव यावेळी करण्यात आला। कार्यक्रम कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर यांनी विद्यार्थ्यांना निशुल्क करिअर विषयक बहुमोल असे मार्गदर्शन केले। त्यांनी योग्य ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम, कौशल्य विकास आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले। DYG क्लास संचालक धनाजी धसाडे सर यांनी मार्गदर्शक व्याख्याते निशुल्क उपलब्ध करून सहकार्य केले। यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोगरे, कार्यकारी मंडळ माजी अध्यक्ष तथा संचालक शंकर खाडे, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांगरत, विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष संजय तिवरे, कार्यकारी मंडळाचे सरचिटणीस अनंत शेलार, विश्वस्त मंडळाचे सचिव मधुकर शिंदे, खजिनदार पांडुरंग खाडे, सरचिटणीस रमेश म्हस्कर, मनोहर मडके, दत्तात्रय नागोविषे, माजी नगराध्यक्ष तथा संचालिका योगिता धानके, ज्येष्ठ संचालक जयतुदादा भोईर, समिती प्रमुख तथा संचालक पद्माकर पडवळ, योगेश हजारे, संचालक मंडळाचे दत्तात्रय शेलवरे, जयवंत तारमळे, गजानन निचिते, भिवाजी वेखंडे, रोहिणी म्हस्कर, उषा करण, पद्माकर चंदे, जयवंत विषे, भरत दानकर, सुभाष विषे, कमलाकर घरत, कुमार वेखंडे, दशरथ ठाकरे, प्रकाश पाटील, बबन शेलवले, दिलीप वरकुटे, कमल निमसे, वैशाली जागरे आणि सपना घरत यांच्यासह पालक, विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी आणि करिअर मार्गदर्शन करणारे वक्ते सत्यवान यशवंत रेडकर यांचे मनपूर्वक आभार मानले। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली। सांस्कृतिक समिती प्रमुख मनोहर मडकेसर यांनी सूत्रसंचालन केले व उपप्रमुख प्रकाश पाटील, जयवंत विषे यांनी यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली।